हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मी आज बनवते आहे कद्दूची भाजी. आता मला माहिती आहे की बऱ्याच जणांना ही कद्दूची भाजी बिलकुल आवडत नाही. आता त्यातलीच मी आहे, कारण मला पण बिलकुल आवडत नाही कद्दूची भाजी. पण मी काय करत असते, प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या टाईपची बनवते. सो मग ती टेस्ट जरा वेगळी वेगळी लागते. सो मग मी आवडीने खात असते. सो कधी चपातीसोबत तर कधी भातासोबत असं खात असते. तर मग मी काय केलं, कद्दू व्यवस्थित कापून घेतला. आता त्याचं साल वगैरे काढलं तरी चालतं, पण मला त्याच्यावरती जी स्किन असते ती पण छान लागते. तर मी काय केलं, तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, त्यानंतर कांदा परतून घेतला, त्यानंतर टाकलं थोडा लसूण आणि त्यानंतर टाकलं लगेच कढीपत्ता. सो हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं. त्यानंतर मीठ, हळद आणि लाल तिखट हे टाकून घेतलं. ते सगळं फ्राय करून घेतलं आणि आता मस्त कद्दू वगैरे टाकून घेतला. कद्दूला व्यवस्थित फ्राय करून घेतलं 2 मिनटं आणि त्यानंतर मी त्याला झाकून ठेवलेलं आहे. 5-10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, कारण भाजी मऊ होईपर्यंत. तर भाजी मऊ झाली होती आणि त्यानंतर मी घातला शेंगदाणा कूट. शेंगदाणा कूट हा ऑप्शनल आहे. आता बऱ्याच जणांना आवडत नाही, आमची तर खूप आवडतं म्हणून मी टाकत असते. तर मग शेंगदाणा कूट टाकला आणि त्यानंतर मग वरतून टाकली खूप सारी कोथिंबीर. तर सगळं भाजी वगैरे तयार झाली. ती लगेच चपात्या बनवून घेतलेल्या. तर त्यांना लेट व्हायला होतं ऑफिसला जाण्यासाठी. सो मग मी पटकन सगळं आटपून घेतलं. तर मग डब्बा भरून घेतला त्यांचा आणि त्यांना पण खूप भाजी आवडलेली ही. त्यांनी नंतर कॉम्प्लिमेंट दिली मला आल्यानंतर. सो ते पण ही भाजी बिलकुल खात नाही आहेत, पण त्यांनी पण खूप आवडीनं खाल्ली. सो तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय. आज के लिए बस इतना ही.